आपण भिंतीवरती लिहिलेलं पाहतो, स्वच्छ भारत सुंदर भारत. परंतु मी जर असं म्हटलं की भारतामध्ये सिव्हिक सेन्स नावाची गोष्टच नाहीये, सिव्हिक सेन्स झिरो आहे, आणि हे सत्य आहे, अपमान नाही. कसं ते सांगतो. आपण नेहमी म्हणतो सरकार चोर आहे, नेते नालायक आहे, सिस्टम सडलेली आहे. परंतु घाण करण्यामध्ये सगळ्यात पुढे कोण आहे? सरकारने रस्ते बांधून दिले, परंतु घाण कोणी केली? प्लॅटफॉर्म स्वच्छ होता, सरकारी इमारती स्वच्छ होत्या, तिथे पहिली पिचकारी कोणी मारली? सरकारने पार्क दिला, पण तिथे बाटल्या, कचरा, चिप्सचे पाकिटं हे कोणी टाकले? सरकारने कचरा कुंडी सुद्धा दिली, परंतु हात हलवायला कष्ट होतात म्हणून आपण जागेवरूनच ते फेकून दिलं. सरकारने टॉयलेट सुद्धा बांधून दिले, परंतु मीच राजा असं समजून लोकांनी घाण सुद्धा बाहेरच केली. त्यांनी सिग्नल लावला, आपण सिग्नल तोडला. त्यांनी हेल्मेट घालायला सांगितलं, आपण ते हातात घालून फिरतोय. आणि मग वरून आपणच ओरडतो की भारत असाच का आहे? कारण त्याला रिस्पॉन्सिबल आपणच आहोत. परदेशात गेल्यावर हेच लोक 3-3 तास लाईनमध्ये उभे राहतील, परंतु भारत देशामध्ये काय, लाईन तोडून समोर जाऊन मी हिरो हे सगळ्यांनाच दाखवायचं असतं. याचा अर्थ काय की प्रॉब्लेम देशामध्ये नाहीये, प्रॉब्लेम आहे आपल्या मानसिकतेत. वंदे भारत सारख्या एक क्लास ट्रेनचा केलेला हाल लोकांनी बघितला. आणि बऱ्याच जागेवर तर हे पण बघितलं गेलं की जे सरकारी कर्मचारी स्वच्छता ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत तेच स्वतः घाण करत आहेत. जोपर्यंत आपण स्वतः बदलणार नाही तोपर्यंत देश कसा बदलेल? आपला देश मागासलेला नाहीये, आपली मानसिकता मागासलेली आहे. गव्हर्नमेंट नाही तर या ठिकाणी जनता फेल होत आहे, आपण फेल होत आहोत. आणि सिव्हिक सेन्स शिवाय ना देश टिकतो ना देश मोठा होतो.